हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा तो आहे सेन्श्युअर. सेन्श्युअरचं मिनिंग काय आहे तर एक्सप्रेस सिव्हिअर डिसअप्रुव्हल. तर एक्सप्रेस सिव्हिअर डिसअप्रुव्हल म्हणजे काय होते तर निषेध करणे किंवा कठोर टीका करणे. मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो एक्सप्रेस सिव्हिअर डिसअप्रुव्हलचा एकतर निषेध करणे किंवा कठोर टीका करणे. तर सेन्श्युअर म्हणजे काय होतं मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो निंदा, धिक्कार, दोषारोप, दोष देणे, कठोर टीका करणे किंवा निषेध करणे. तर सेन्श्युअर म्हणजे काय होतं मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो निंदा, धिक्कार, दोषारोप, दोष देणे, कठोर टीका करणे किंवा निषेध करणे. तर आता सिनोनिम्स काय आहे सेन्श्युअरचे? कंडेम, क्रिटिसाइज आणि डिनाउन्स. आणि अँटोनिम्स आहेत प्रेज, कमेंट आणि अप्रुव्हल. ओके, सो यूज बघून घेऊया आपण सेन्श्युअरचा कसा करण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये. द कमिटी सेन्श्युअर्ड द सिनेटर्स ऍक्शन. सो याचा मिनिंग काय आहे मराठीमध्ये सेंटेन्सचा? समितीने सिनेटरच्या कृतीचा निषेध केला. कमिटी म्हणजे काय होते? समिती. तर समितीने सिनेटरच्या कृतीचा काय केला? निषेध केला. तर याच्यामध्ये सेन्श्युअर्ड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे निषेध म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे चॅरी, CHARY. चॅरीचं मिनिंग आहे कॉशियसली रिलक्टंट. कॉशियसली रिलक्टंटचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये? तर याचं मराठीमध्ये मिनिंग काय आहे चॅरीचं? सावधगिरीने किंवा संशयास्पदपणे, सावधगिरीने किंवा संशयास्पदपणे काहीतरी करण्यास टाळाटाळ करणे. आणखी काय होतं तर सावध किंवा जपणूक करणारा, आणखी चपळ. तर चॅरीचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये तर सावधगिरीने किंवा संशयास्पदपणे काहीतरी करण्यास टाळाटाळ करणे किंवा सावध किंवा जपणूक करणारा आणि चपळ. सो सिनोनिम काय आहे चॅरीचे? व्हेरी, केअरफुल आणि हेजिटंट. आणि अँटोनिम्स आहेत रेकलेस, हीडलेस आणि बोल्ड. सेंटेन्स मध्ये यूज बघूया. शी वॉज चॅरी ऑफ मेकिंग प्रॉमिसेस. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो तर ती आश्वासने देण्यात चपळ होती. आणि प्रॉमिस म्हणजे काय होतं मराठीमध्ये? आश्वासन. ओके, सो काय आहे सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ तर ती आश्वासने देण्यात चपळ होती. नेक्स्ट वर्ड आहे शिकेनरी, CHICANERY. तर काय आहे याचं प्रोनाउन्सिएशन? शिकेनरी. शिकेनरीचं मिनिंग आहे यूज ऑफ ट्रिकरी. यूज ऑफ ट्रिकरी म्हणजे काय होते तर लुच्चेगिरी करणे किंवा काय करणे? फसवणूक करणे. शिकेनरी म्हणजे काय होतं मग मराठीमध्ये याचा अर्थ? लुच्चेगिरी करणे किंवा कायदेशीर फसवणूक करणे किंवा खोटा युक्तिवाद. काय होतं शिकेनरी म्हणजे लुच्चेगिरी करणे, कायदेशीर फसवणूक करणे किंवा खोटा युक्तिवाद. सिनोनिम्स काय आहेत याचे? डिसेप्शन, सबटरफ्यूज आणि ट्रिकेरी. डिसेप्शन, सबटरफ्यूज आणि ट्रिकेरी. आणि अँटोनिम आहेत ऑनेस्टी, इंटिग्रिटी आणि फेअरनेस. सो सेंटेन्स मध्ये यूज बघूया. द इलेक्शन वॉज मॅरेड बाय शिकेनरी. तर याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये सेंटेन्सचा? निवडणूक कपटाने भरलेली होती. तर याच्यामध्ये शिकेनरी म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे? कपटाने म्हणून. ओके, तर काय आहे? द इलेक्शन वॉज मॅरेड बाय शिकेनरी म्हणजे निवडणूक कपटाने भरलेली होती. नेक्स्ट वर्ड आहे कंपल्शन. कंपल्शनचं मिनिंग आहे फिलिंग ऑफ गिल्ट ऑर मॉरल
स्क्रपल, फिलिंग ऑफ गिल्ट ऑर मॉरल स्क्रपल. तर याचा अर्थ काय होतो कंपल्शनचा मराठीमध्ये? पश्चाताप. ओके, खेद असणे किंवा पश्चाताप असणे किंवा अनुताप. तर कंपल्शन म्हणजे होतं खेद, पश्चाताप किंवा अनुताप. सिनोनिम्स आहेत त्याचे रिमोर्स, कॉल्म आणि हेजिटेशन. आणि अँटोनिम्स आहेत शेमलेसनेस, रिमोर्सलेसनेस. शेमलेसनेस आणि रिमोर्सलेसनेस हे काय आहेत? अँटोनिम्स आहेत कंपल्शनचे. यूज काय आहे? शी फेल्ट नो कंपल्शन अबाउट लाइंग. तर इथे कंपल्शन सोबत नो यूज झालेला आहे. ओके, तर या सेंटेन्सचा अर्थ काय होईल मराठीमध्ये? तिला खोटे बोलण्यात काहीच हरकत नव्हती. तर इथे नो यूज झालेला आहे म्हणून काय झालेलं आहे की तिला खोटे बोलण्यात काहीच हरकत नव्हती असं या सेंटेन्सचा अर्थ झालेला आहे. जर इथे नो नसतं तर काय झालं असतं? तिला खोटे बोलण्यात हरकत होती. तर हे आहे सेंटेन्सचा अर्थ. आणि कंपल्शन म्हणजे होते खेद, पश्चाताप किंवा अनुताप. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये बघूया काय आहे. वन हू लोड्स अँड अनलोड्स शिप्स, त्याला काय म्हटलं जातं? स्टीवडोर. स्टीवडोर वन वर्ड मध्ये म्हटलं जातं जो काय करतो? बंदरावर काय जहाजे चढवण्याचं किंवा उतरवण्याचं जो काम करतो जो व्यक्ती, त्याला म्हटलं जातं स्टीवडोर. स्टीवडोर म्हणजे काय होतं मराठीमध्ये? तर बंदरावर जहाजे चढवण्याचे आणि उतरवण्याचे काम करणारा कामगार किंवा व्यक्ती. तर जो व्यक्ती, जो कामगार बंदरावर जहाजे चढवण्याचं आणि उतरवण्याचं काम करत असतो त्याला वन वर्ड मध्ये काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? स्टीवडोर. नेक्स्ट वर्ड आहे लेक्झिकोग्राफर. लेक्झिकोग्राफर म्हणजे काय होतं? तर वन हू कंपाइल्स अ डिक्शनरी. तर जो कंपाइल करतो डिक्शनरीला त्याला काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये? लेक्झिकोग्राफर. तर मराठीमध्ये अर्थ काय होतो त्याचा? शब्दकोशकार. शब्दकोशकार किंवा शब्दकोश तयार करणारा. शब्दकोश तयार करणारा किंवा संपादित करणारा माणूस. तर याला काय म्हटलं जातं? लेक्झिकोग्राफर इंग्लिशच्या वन वर्ड मध्ये. शब्दकोश किंवा शब्दकोश तयार करणारा किंवा संपादित करणारा जो मनुष्य असतो, व्यक्ती असतो, त्याला म्हटलं जातं लेक्झिकोग्राफर वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे अकरन्स. सो अकरन्सची करेक्ट स्पेलिंग काय आहे? ऑप्शन बी OCCURRENCE. तर अकरन्स म्हणजे काय होतं मराठीमध्ये? घटना किंवा घडून येणे किंवा घडलेली गोष्ट. तर अकरन्सची करेक्ट स्पेलिंग आहे OCCURRENCE आणि त्याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? घटना किंवा घडून येणे किंवा घडलेली गोष्ट. नेक्स्ट वर्ड आहे अपॉर्च्युनिटी. सो अपॉर्च्युनिटीची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी OPPORTUNITY. अपॉर्च्युनिटी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे तर काय होतं? संधी. मराठीमध्ये काय होतं अपॉर्च्युनिटी म्हणजे? संधी किंवा सुसंधी, योग्य वेळ. आणखी काय म्हटलं जातं? अनुकूल स्थिती. तर अपॉर्च्युनिटीची करेक्ट स्पेलिंग आहे OPPORTUNITY आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो संधी, सुसंधी, योग्य वेळ किंवा अनुकूल स्थिती. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये बघूया. फर्स्ट आहे बर्न द मिडनाईट ऑइल. बर्न द मिडनाईट ऑइलचा अर्थ काय आहे? टू वर्क ऑर स्टडी लेट ॲट नाईट. म्हणजेच मध्यरात्री उशिरापर्यंत एकतर काम करणे किंवा मध्यरात्री उशिरापर्यंत अभ्यास करणे म्हणजे होतं बर्न द मिडनाईट ऑइल. तर अर्थ काय मराठीमध्ये याचा? मध्यरात्री
उशिरापर्यंत काम करणे किंवा खूप उशिरापर्यंत अभ्यास करणे म्हणजे होतं बर्न द मिडनाईट ऑइल. लास्ट आहे थ्रो इन द टॉवेल. थ्रो इन द टॉवेल चा अर्थ आहे टू गिव्ह अप ऑर क्विट. टू गिव्ह अप ऑर क्विट म्हणजे काय होतं, हार मानणे किंवा सोडून देणे. तर मराठीमध्ये काय होतो अर्थ, हार मानणे किंवा सोडून देणे याचा अर्थ होतो थ्रो इन द टॉवेल. ओके, सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स, इडम्स अँड फ्रेजेस. परत एकदा तुम्ही वाचून घ्या, मराठीचे मिनिंग सुद्धा नोट डाऊन करत चला. सिनोनिम्स, अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या. जे काही आज वर्ड्स होते, जसं की हे होतं शिकेनरी, तर याचं प्रोनाऊन्सिएशन थोडं हार्ड होतं, तर हे सुद्धा तुम्ही लिहून घ्या एका ठिकाणी, म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम वाचाल तेव्हा तुम्हाला इझी पडेल ते वाचायला. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.